आता सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे की ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचा कर्करोग डायग्नोज कसा करायचा, डिटेक्ट कसा करायचा. ही स्टेप इतकी महत्त्वाची आहे की ही स्टेप जर सगळ्या महिलांनी फॉलो केली तर त्यांचा जीव किंवा कर्करोग त्यांना होणारच नाही इथपर्यंतसुद्धा संभव आहे. त्यामुळे तुम्ही आता हा जो भाग आहे आपला हा अतिशय महत्त्वाचा आणि लक्ष देऊन ऐका. आता पुष्कळ महिला विचारतात की आम्ही घरी असं काही करू शकतो का की जेणेकरून आम्ही याच्यावर लक्ष ठेवूया की आपल्याला काही कर्करोग किंवा कॅन्सर होण्याचे सायन्स मिळतं आहे किंवा सायन्स दिसतं आहे. तर नक्की हो. सर्वात पहिले तुम्ही स्वतःचे डॉक्टर व्हा. मी असं सांगेन की इतकी सोपी मेथड आहे की जेणे तुम्ही कर्करोगाचे जे काही सायन्स आहे ते खूप अर्ली स्टेजेसमध्ये स्वतः डिटेक्ट करू शकतात. पहा किती मजा आहे की दवाखान्यात जायची गरज नाही आपल्याला. आपल्या घरीच आपण बेसिक सायन्सवर लक्ष ठेवू शकतो. त्याला आपण म्हणतो सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. स्वतःने आपल्या ब्रेस्टचं, आपल्या स्तनांचं एक्झामिनेशन करायचं. याच्यासाठी काय लागतं? काहीच लागत नाही. एक आरसा लागतो, एक मिरर लागतो जो आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे. मग याच्यात काय करायचं की 15 दिवसाने किंवा प्रत्येक महिन्यामध्ये आरशासमोर आपल्या दोन्ही ब्रेस्टचं एक्झामिनेशन करायचं. आता एक्झामिनेशन करायचं म्हणजे काय? तुम्ही विचाराल नक्की काय करायचं आम्ही? तर सोपं आहे. आपले दोन्ही ब्रेस्ट व्यवस्थितपणे एक्झाम करायच्या. एक्झामिनेशन कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायचं, काय करायचं नक्की? सगळ्यात पहिले हे पाहायचं की कोणत्या एका ब्रेस्टची साईज चेंज होते आहे का. ब्रेस्टची साईज चेंज होते का हे सगळ्यात महत्त्वाचं साईन आहे ब्रेस्ट कॅन्सरचं. म्हणजे एक ब्रेस्ट जे आहे त्याचं साईज कॉन्स्टंट आहे पण दुसऱ्या ब्रेस्टमध्ये तुम्हाला काहीतरी साईजमध्ये चेंज वाटतो आहे. जर असं काही वाटलं तर लगेच तुम्ही गायनोकॉलॉजिस्टला भेटायचं. हे साईन असू शकतं ब्रेस्ट कॅन्सरचं. दुसरं साईन काय आहे की डिम्पल्स. डिम्पल्स म्हणजे काय की घड्या पडतात किंवा आपण म्हणतो त्याला डिम्पल म्हणजे क्रीजिंग, स्किन क्रीजिंग किंवा स्किन डिम्पलिंग होतं आहे का, गुढ्या कुठेतरी पडता आहे का ब्रेस्ट एरियामध्ये, त्याच्यावर लक्ष ठेवायचं. दॅट इज कॉल्ड ॲज स्किन डिम्पलिंग. तिसरं आहे स्किन कलर चेंज होतो आहे का. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की संत्र फळ माहिती आहे तुम्हाला, त्याची वरची जी साल आहे त्या टाईपचं टेक्स्चर येतं आहे का किंवा त्या टाईपचा काही कलर चेंज होतं का ब्रेस्टचा, स्किनचा. एका पर्टिक्युलर एरियाचा असू शकतो, वरती असेल, खाली असेल, बाजूला असेल किंवा निपल एरियामध्ये असेल. तर स्किन टेक्स्चर चेंज होतं आहे का आणि स्किन कलर चेंज होतो आहे का याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या ब्रेस्टला मी तुम्हाला यूट्यूब व्हिडिओची लिंक पाठवेल की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनमध्ये 3 बोटं वापरून प्रत्येक एरियामध्ये फिरवायचे असतात. त्याचं एक सोपे पुष्कळ सारे यूट्यूबवर व्हिडिओ अवेलेबल आहे. आणि त्यांना म्हणतात की फाइंडिंग ए माऊस. म्हणजे एखादी अशी गाठ आहे का जी हात लावल्यावर पळते इकडे तिकडे. त्याला फाइंडिंग ए माऊस किंवा रनिंग ए माऊससुद्धा म्हणतात. की अशी कोणची गाठ आहे की तिला हात लावली की ती शिफ्ट होते, पळते कुठेतरी, ते पण पाहायचं. हे 3 फिंगर लावून तुम्ही तुमचं ब्रेस्टचं चेक करू शकता. आणि महत्त्वाचं एक साईन आहे की निपल इन्व्हर्जन. म्हणजे निपल जे आहे ते आतमध्ये जात आहे, असे आतमध्ये वळल्यासारखे वाटतं आहे का, किंवा निपलचं टेक्स्चर चेंज होतं आहे का, किंवा निपलची साईज चेंज होते आहे का, किंवा निपलमधनं काही द्रव बाहेर येतो आहे किंवा कधी रक्तसुद्धा बाहेर येतं. म्हणजे आपण त्याला म्हणतो फ्लुइड ड्रेन. असं कोणत्या प्रकारचं फ्लुइड बाहेर येतं आहे किंवा ब्लड ड्रेनिंग होतं आहे का याच्यावर लक्ष ठेवायचं. ह्या सोप्या गोष्टी आहे ज्या आपण 15 दिवसातनं आपण घरच्या घरी करू शकतो. आणि ह्या गोष्टी तुमचा जीव वाचवणार आहे. कारण हे सायन्स आहे की काहीतरी फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी होते, काहीतरी ब्रेस्ट डिसीज तुम्हाला संभवू शकतो इन नियर फ्युचर. म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये एखादा ब्रेस्ट रिलेटेड डिसीज होऊ शकतं. याचे हे सिम्बॉल्स आहे, सायन्स आहे. आणि याच्यावर जर आपण लक्ष ठेवलं तर डेफिनेटली आपण खूप अर्ली स्टेजमध्ये ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि काहीतरी मेडिकल कॉम्प्लिकेशन होण्याच्याच आधी आपण ते कंट्रोल करू शकतो. तर प्रत्येकाने सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन 15 दिवसातनं आरशासमोर करायचं आहे. त्याचे व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर अवेलेबल आहे आणि तुम्हाला मी लिंक पण देईल त्याच्याविषयी. पहिलं झालं सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. घरच्या घरी मी माझा स्वतःचा डॉक्टर होईल असं सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन आहे. जर तुम्हाला वाटलं की नाही बाबा हे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन खूपच अवघड आहे आणि मी जे करते ते बरोबर आहे की चुकीचं आहे, असं काही तुम्हाला जर संभ्रमात असाल तुम्ही, तर सोपं आहे. तुम्ही गायनोकॉलॉजिस्टकडे जा. ही सगळी प्रक्रिया तुमच्यासाठी ट्रेन गायनोकॉलॉजिस्ट करतील. त्याला म्हणतात क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन. कारण आपल्यावर विश्वास नसतो. मी जे करतो, जे मी बघतो ते खरंच तसं आहे का, असं संभ्रम निर्माण झाला तर काही काळजी नाही.
महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा तुम्हाला जसं काही पॉसिबल असेल तसं तुम्ही ना गायनाकोलॉजिस्टकडे जा आणि त्यांना म्हणा आम्हाला क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन करायचं आहे. मग ते तर ट्रेंड आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. ते व्यवस्थित एक्झामिनेशन करून काही चेंजेस असतील तर ते तुम्हाला लगेच सुचवतील